परभणीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी परभणीत आज शांतता मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि वंचितचे सुजात आंबेडकर हे खरं तर आजच्या मार्चमध्ये सहभागी होणार आहे आणि एकूणच आजच्या मार्च संबंधात आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया। त्यांची आई माझ्यासोबत आहे। ताई, आज वंचित बहुजन आघाडीकडून मार्च काढण्यात येणार आहे। प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर हेही त्या मार्चमध्ये सहभागी होणार आहे। काय सांगाल, न्यायाची अपेक्षा आहे तुम्हाला? हो, शांततेनं लॉंग मार्च आहे। सोमनाथाचा कोठडीमध्ये मृत्यू झाला पोलिसाच्या मारहाण्यामध्ये, अजूनपर्यंत न्याय भेटत नाही। 114 दिवस होऊन गेले, 124 दिवस झाले, अजूनपर्यंत सरकार आपल्याला न्याय देत नाही। म्हणून शांततेनं लॉंग मार्च काढलेला आहे। तुम्ही सहभागी असणार आजच्या मार्चमध्ये? हो, सहभागी आहे मी मार्चमध्ये। आम्हाला न्याय मिळावा म्हणून ह्याच्यासाठी आम्ही मार्चमध्ये सहभागी राहणार आहे। मी आम्हाला सांग, प्रकाश आंबेडकरांनी संभाजीनगरच्या हायकोर्टमध्ये त्या दिवशी पिटिशन दाखल केली आणि आज त्यांच्या चिरंजीवाकडून लॉंग मार्च आयोजन करण्यात आलेलं आहे। कसं पाहतो आजच्या आयोजनाकडे? आता प्रथम म्हणलं तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रकाश आंबेडकर साहेबच आमच्याकडून लढत आहेत। तेच आमचे प्रकरण उचलून धरलेत। ते पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी साहेब धडपड करत आहेत आणि सरकार जे आहे कसल्याच प्रकारची काळजी घेत नाही, निष्काळजीपणा करत आहे। आणि प्रकाश आंबेडकर साहेब सुरुवातीपासूनच बघत आहोत की आमच्या कुटुंबासाठी खूप धडपड करत आहे की पीडित कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे, कारण खूप मोठा अन्याय हा आमच्या कुटुंबावर झालेला आहे। आणि आजच्या काळामध्ये जर म्हणलं तर सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार राहिलं नाही। खरं तर पीडित कुटुंबाला न्याय द्यायचं काम हे सरकारचं आहे, पण सरकार जे हे पूर्णपणे निष्काळजीपणा करत आहे। असं जर निष्काळजीपणा जर करत असतील तर आम्ही विश्वास ठेवायचा कोणावर? सरकारवर विश्वास ठेवला होता, पण 124 दिवस झाले कसल्याही प्रकारचं सरकार आम्हाला न्याय दिला नाही। म्हणून आम्ही कोर्टाकडे धाव घेतलं। आम्हाला आशा आहे, आम्हाला कोर्टावरती विश्वास आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि कोर्टावरच आमचा विश्वास आहे। कोर्टशिवाय आता आम्हाला कोण न्याय देऊ शकणार नाही, कारण पीडित कुटुंबाचा हे तर आता सर्वसामान्यांचं तर सरकार नाही आणि आम्हाला जर न्याय भेटलं तर पुढे चालून हे अन्याय थांबेल अशी आशा बाळगतो। एकतर CIDची तपास सुरू आहे, त्यात न्यायालयीन माजी न्यायाधीशांची एक समिती गठीत केली होती। ते तपास अद्यापर्यंत कुठपर्यंत आला? कशी काय माहिती दिली सरकारनं? सरकारने आता सध्या तर कसल्याही प्रकारची माहिती दिली नाही। फक्त म्हणतात की चौकशी चालू आहे आणि CIDची पण चौकशी चालू आहे असं म्हणत आहेत। पण आता 124 दिवस होऊन देखील कसल्याही प्रकारचं प्रतिसाद तर मिळत नाही सरकारकडून आणि कसलंही माहिती दिली जात नाही। आज शांतता मार्च आहे, त्यातून काय नेमकं साध्य करण्यात येणार आहे? आता आपली सुरुवातीपासून शांतता मार्च चालू आहे। इथून पण पुढे शांततेनेच मार्च चालू राहील आणि आम्हाला न्याय भेटावा यासाठी आम्ही सुजात दादा देखील परभणीला येत आहेत, कारण शांततेने मार्च काढणार आहेत आणि त्या आम्हाला न्याय मिळावा ही आमची मागणी आहे। पण सरकार दुर्लक्ष करत आहे, कारण जनतेने सरकारला निवडून दिलेलं आहे। सरकारनं पण काळजी घेतली पाहिजे। निष्काळजीपणा हे सरकार करत आहे। 124 दिवस झाले, एकीकडं न्यायालयीन तपास सुरू आहे, दुसरीकडे SIT तपास करत आहेत आणि कोर्टामध्येही तुम्ही याचिका दाखल केली आहे प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून आणि आता आज रस्त्यांवरती उतरतायत। न्यायालयीन सुरू आहे म्हणतात, न्यायालयानं सुरू आहे, चौकशी चालू आहे असंच म्हणतात। आम्हाला अजूनपर्यंत न्याय दिलेले नाहीत। 4 महिने उलटून गेले तरी पण सरकार दखल घेत नाही आणि सरकार घ्यायला पाहिजे। गोरगरिबाचे मायबाप असतात सरकार, पण एवढं निष्काळजी करायला नको आहे सरकारने। सरकार पण दखल घ्यायला पाहिजे। असलं एवढं गंभीर विषय झाला, आज माझा लेकरू वकील झाला असता, असल्या लेकराला धरून जर ह्या पोलीस लोकांनी मारलेत, आजूपर्यंत मग ह्या सरकारने काळजी घेत नाही तर घेईल कोणी काळजी आमचं गरीबाचं? गरीबाचे मायबाप सरकार असतात। सरकाराला जात पात नसते, सरकाराला मोठे बारीक नसते। गुन्हेगाराला ते शिक्षा व्हायलाच पाहिजे, गुन्हेगार ते गुन्हेगारी असते। पोलीस निलंबित झाले, मागण्या जवळपास मान्य झाला, तर नेमकं मागण्या काय आहे तुमच्या? आता आम्हाला निलंबित मान्य नाही, आम्हाला त्यांना फाशीची सजा व्हायला पाहिजे, त्यांना जन्मठेप व्हायला पाहिजे सर।
सरकार गंभीर आहे असं वाटतं? सरकार गंभीर नाही सर. सरकार गंभीर नाही. आता त्यांनी सर्वसामान्यांसाठी त्यांनी न्याय दिलं पाहिजे, त्यांनी पाऊल उचललं पाहिजे, पण सरकारकडून कसल्याही प्रकारचं गांभीर्य घेतलं जात नाही. आता बघूया, आता कोर्टच देईल काय न्याय आहे ते, कारण कोर्टावर आमचा विश्वास आहे आणि प्रत्येक जनतेचाही कोर्टावर विश्वास असतोच. आता काय न्याय देईल ते कोर्टच देईल आम्हाला. न्यायालयीन लढाई बी चालू असणार आहे आणि आज रस्त्यावरती उतरत आहेत. आता रस्त्यावरती उतरायचं कारण म्हणजे सरकार आम्हाला साथ देत नाही, त्यामुळे आम्हाला रस्त्यावरती यावं लागत आहे. आणि हे जे मार्च आहे हे शांततेतच निघणार आहे. तर एकीकडं न्यायालयीन लढा खरं तर सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वकिली त्यांच्या मार्फत खरं तर हायकोर्टामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्याची मागणी प्रकाश आंबेडकर न्यायालयात करत आहे. तर आज प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांच्याकडून सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावं यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी परभणीत खरं तर आज शांतता मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या मार्चला सोमनाथ सूर्यवंशी कुटुंब उपस्थित राहणार आहे आणि त्यांचं पूर्णपणे समर्थन आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी.